भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 29 नोव्हेंबर 2025 शनिवार। तो बलगट झाला। तो पूर्ण खात्रीने विश्वास ठेवत होता की देव आपल्या वचनाप्रमाणे पूर्ण करू शकतो आणि देवाला गौरव देत तो विश्वासामध्ये बलगट झाला। रोमकारस अध्याय 4:21 वचन। देव आपल्याला आपली सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी बोलवतो, पण ती आपण कशी प्राप्त करायची हे अब्राहमने आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे। वर दिलेला श्लोक नीट वाचा। तो पूर्ण खात्रीने विश्वास ठेवत होता की देव आपल्या वचनाप्रमाणे पूर्ण करू शकतो आणि देवाला गौरव देत तो विश्वासामध्ये बलगट झाला। या वचनात 4 महत्त्वाचे सत्य स्पष्टपणे दिसतात। देव समर्थ आहे, तो आपले वचन पूर्ण करू शकतो। पूर्ण खात्री त्यांची सामर्थ्यावर पूर्ण विश्वास ठेवा। देवाला गौरव द्या, त्यांचे स्तवन करा, विश्वासात बलगट द्या। त्यांच्यावर अवलंबून राहिल्याने विश्वास वाढतो। आपला देव सर्वशक्तिमान आहे। त्याने आकाश, सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण केले आणि आजही आपल्या सामर्थ्याने त्याने टिकवून ठेवले आहे। आपण त्यांचे सामर्थ्याचे स्तवन करतो तेव्हा त्यांची शक्ती आपल्या जीवनात प्रवाहित होते। परमेश्वराचे डोळे संपूर्ण पृथ्वीवर फिरतात, त्यांची अंतःकरणे त्यांच्याकडे खरी आहेत। त्याने तो सामर्थ्य दाखवण्यासाठी सिमसोनाचा विचार करा। देवाची सामर्थ्य त्यांच्यावर आली तेव्हा त्याला बांधणाऱ्या दोऱ्या गवतासारख्या जळून केल्या। तसेच देवाचे सामर्थ्य तुमच्या जीवनातील प्रत्येक बंधन तोडून तुम्हाला आपल्या गौरवासाठी ज्वालामय पात्र बनवू शकतो। अब्राहमने देवाचे संततीविषयी दिलेल्या वचनावर विश्वास ठेवला। देवाचे सामर्थ्यावर विश्वास ठेवल्यामुळे तो असंख्य लोकांचा पिता बनला। शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांनी देवाची मुक्तीवर विश्वास ठेवला आणि देवाने त्यांना जळत्या पट्टीतून सोडविले। दानिएल 3:17 त्यांनी जसे धैर्याने जाहीर केले तसेच परमेश्वराने त्याने जळत्या पट्टीतून आणि राजाच्या हातातून मुक्त केले। प्रियजनो, जर देवाने तुम्हाला वचन दिले असेल तर नेहमी लक्षात ठेवा, तो समर्थ आणि सामर्थ्यवान आहे। ते पूर्ण करण्यास आकाश व पृथ्वी नाहीसे झाले तरी देव तुमच्या जीवनात आपले वचन नक्की पूर्ण करेल। आणखी ध्यानासाठी वचन। देवाने आपला दूत पाठविला आणि सिंहाचे तोंड बंद केले, त्यामुळे त्यांनी मला इजा केली नाही। दानिएल 4:22 आजचे बायबल वाचन सकाळी एजेकिएल 35:36 सायंकाळी 2 पत्र 1 वचन। धन्यवाद।